ठामपा शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने उगारली छडी। शिक्षण विभागाच्या दारात ठाणे काँग्रेसचे लक्षवेधी निषेध आंदोलन। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठामपा शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली। दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठामपा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, जे.बी. यादव, रवींद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल, अंजनी सिंग, श्रीकांत माने, श्रीकांत गाडीलकर, उमेश कांबळे, आनंद सांगळे, रजनी पांडे, प्रभाकर थोरात, दयानंद एंगडे, सुधाकर जाधव, अजिंक्य स्वप्नील भोईर, खेडेकर, नुरशीद, सुमनताई वाघ, बाबू यादव यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले। पालिकेच्या तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करा, शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बदलीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी, डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या, शिक्षण समितीतील कर्मचारी व शिक्षकांचे मनपा सेवेत समायोजन करावे, पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटर तसेच स्काउट गाईडचे गणवेश, बूट तातडीने उपलब्ध करावेत, विद्यार्थ्यांचे तास कमी करून शालेय पोषण आहारामध्ये दूध, बिस्किटे व चिक्कीचा समावेश करावा, सर्व शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट IIT अथवा VJIT कडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, शैक्षणिक शुल्कवाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेकरिता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी, विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, उपाहारगृह तसेच विश्राम कक्ष आणि डॉक्टर व परिचारिका रुजू करावी, RITची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शाळांकडून त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातरजमा करावी, मनपाच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी द्यावी, तसेच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावेत आदी अनेक मागण्या काँग्रेस ठामपा शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी या ठाण्यासाठी 10,000 कोटी रुपये आणले असे फाक्या ते मारतात। नरेंद्र मोदी यांनी ह्या ठाण्यासाठी 5,000 कोटी रुपये पाठवले असे फाक्या मारतात। देवेंद्र फडणवीस म्हणतात की ठाण्याला आम्ही भरपूर काही दिलेलं आहे। मग ठाण्याला तुम्ही जर भरपूर काही दिलेलं आहे, प्रताप सरनाईक म्हणतात मी 1,000 कोटी आणले। हे 10,000 कोटी, हे 11,000 कोटी जर तुम्ही आणलेत, चौपाट्यांचं सुशोभीकरण तुम्ही करताय, ब्रिजेसचं सुशोभीकरण तुम्ही करताय, तुमच्या बंगल्यांच्या समोर झाडं चांगली तुम्ही लावताय, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करताय, मग गोर गरीब जे विद्यार्थी आहेत मनपा शाळेतील किंवा अनुदानित शाळेतील त्यांना अजून पाठ्यपुस्तकं, गणवेश, वह्या, बूट, स्काउट गाईडचे ड्रेस, शालेय पोषण आहार, दूध, बिस्किट, खिचडी का वेळेवर मिळत नाही? तर याचं मुख्य कारण हे आहे की या शिक्षण मंडळामध्ये, या शिक्षण समितीमध्ये देखरेख ठेवण्यासाठी लोक उरलेली नाहीत। 1,000ची पद, 1,000च्या वर पद असताना शिपाई असतील, गटप्रमुख असतील, समन्वयक असतील, पर्यवेक्षक असतील, जे खाजगी शाळांवरती पण अंकुश ठेवतात, तर ते नसल्यामुळे खाजगी शाळांचा कारभार माजलेला आहे। भरमसाठ फीवार केली जाते, मुलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे, शाळांची स्वच्छता ऐरणीवर आलेली आहे, अनेक इमारती गळतायत, खाजगी शाळांच्या पण इमारती गळतायत, मनपा शाळांच्या पण इमारती गळतायत, शिक्षकांना पगारवाढ नाही, शिक्षकांना बढती नाही, पर्यवेक्षकांना बढती नाही, जी मंडळी या शिक्षण मंडळातून सोडून महापालिकेत गेलेत त्यांना बढत्या सहाय्यक आयुक्तांपर्यंत मिळाल्याच पाहिजेत, परंतु मग यांच्यावरती अन्याय का? कामगार नाहीत आणि त्यामुळे शिक्षण समिती
अहवाल दिला आहे। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे, सगळ्या निविदा या 2 दिवसात फायनल करून मुलांना गणवेश, मुलांना वह्या, मुलांना पाठ्यपुस्तक, फर्निचर शाळेतलं हे सगळं अद्ययावत झालं पाहिजे। मुलांना कम्प्युटर्स मिळाले पाहिजेत, मुलांना स्काउट गेटचे ड्रेस मिळाले पाहिजेत, मुलांना बूट मिळाले पाहिजेत, त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याकरिता तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे, त्यांची सुरक्षा धोक्यात येणार नाही याकरिता तुम्ही खबरदारीची उपाययोजना केली पाहिजे। तसेच खाजगी शाळांच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या ज्या तासिका शिक्षिका आहेत, शिक्षक नसल्यामुळे तासिका शिक्षक घेतले जातात, त्या तासिका शिक्षकांना कायम करा अशी आमची मागणी आहे। शिक्षण समितीतून जे बदल्या घेऊन गेलेत त्यांना जशा बढत्या दिल्या तशा बढत्या इथल्या शिक्षण समितीतल्या लोकांना द्याव्या। शिक्षण विभागातली जेवढी रिक्त पद आहेत या महिनाभरात तुम्ही भरा। शिक्षण समितीचं समायोजन ठाणे महानगरपालिकेत तातडीने करा। विद्यार्थ्यांच्या योजना अंमलात आणा। डीबीटीचे जे पैसे आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, ते तातडीने लोकांच्या खात्यामध्ये पालकांच्या जमा करा, जेणेकरून त्यांना वह्या वगैरे पेन्सिल घेता येईल। महानगरपालिका क्षेत्रातील मराठी कर्मचाऱ्यांना व ठाणेकरांना प्राधान्य दिलं पाहिजे। गुजरातमध्ये जाऊन मराठी माणूस नोकरी करू शकतो का? केरला माझी सासरवाडी आहे, पण मी जाऊन केरलामध्ये शाळेत नोकरी करू शकतो का? मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नोकऱ्या का नाहीत? शाळांमध्ये या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। सर्व खाजगी शाळांवरती इंग्रजीमध्ये नव्हे तर मराठीमध्ये पण फलक लागले पाहिजेत नावांचे। ही काँग्रेसची प्रमुख मागणी आहे। नुसता अभ्यासक्रम, पाठ्यक्रम हे मराठी सक्तीचं होता कामा नये, मराठीत फलक लागलं पाहिजे, वंदे मातरम म्हणलं गेलं पाहिजे, जनगण म्हणलं गेलं पाहिजे आणि जय महाराष्ट्र हे गाणं पण म्हणलं गेलं पाहिजे। मराठीचा जागर हा जोपासला पाहिजे। जर ठाण्यामध्ये तुम्हाला खाजगी शाळा काढायच्या आहेत, सगळ्यांना 100% स्वागतार्ह आहे, पण मराठीचा गाजर तुम्हाला गाजवावा लागेल, मराठीची परंपरा तुम्हाला टिकवावी लागेल। ही काँग्रेसची प्रमुख मागणी आहे। मराठी जे उद्योजक आहेत ठाण्यातले भूमिपुत्र, त्यांना पुरवठ्याच्या गणवेश पुरवठा, अमुक पुरवठा, तमुक पुरवठा कॉन्ट्रॅक्ट हे खाजगी शाळांमध्ये मिळाले पाहिजे, इतर भाषिकांना मिळता कामा नये। आपापली सेटिंग खाजगी शाळांनी करू नये। संस्था चालकांनी फी वाढ रद्द झाली पाहिजे। जी फी वाढ आवाज वाढवली जाते पॅरेंट्स टीचर्सची मीटिंग न घेता, आणि त्यामुळे पालकांचे मेळावे हे अनिवार्य करा संपूर्ण खाजगी शाळांमध्ये। त्यानंतर सगळ्या शाळांमधली सुरक्षा व्यवस्था, सगळ्या शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट IIT आणि VGTI करून झाले पाहिजेत। मनपा शाळा आणि सर्व खाजगी शाळा RT चे पैसे तातडीने वर्ग केले पाहिजेत आणि RT च्या सुविधा विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना मिळतात की नाही हे बघण्याचं काम या शिक्षण समितीचं आहे। त्यामुळे शिक्षण समितीत लोक पाहिजेत। त्याच्यानंतर शाळांमधील जे खाजगी शाळा आहेत त्याच्यामधील जे शिक्षक आणि कर्मचारी आहेत, शिक्षकेतर, त्यांना 6 पे कमिशन 7 पे कमिशनच्या धर्तीवरती पगारवाढ झाली पाहिजे। त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये। त्याच्यात त्यांचं अकॅडमिक हे तपासलं पाहिजे, त्यांची सुरक्षा व्यवस्था तपासली पाहिजे। त्या शाळांमध्ये, सर्व शाळांमध्ये मनपा आणि याच्यामध्ये टॉयलेट्स, लॅबोरेटरीज, कॅन्टीन्स, रेस्टरूम आणि प्रत्येक शाळेत डॉक्टर आणि एक परिचारिका ठेवणं अनिवार्य करा, जेणेकरून लहान मुलांची तब्येत बिघडली तिथल्या तिथे त्याची ट्रीटमेंट होईल। या सगळ्या मागण्या आहेत। त्याच्यानंतर शिक्षण समितीमधील कर्मचाऱ्यांचं ते आम्ही दिलं, स्काउट गेट सांगितलं, इमारतींची तातडीने दुरुस्त करा। सर्व शाळा नियमितपणे पालकांचे हे मेळावे भरवा व सर्व शाळांचे तास कमी करा। 6-6 तास मुलं एका वर्गात लघवीशिवाय, खाल्ल्याशिवाय बसून राहतात, त्यांचे तास कमी करा। 4 किंवा 5 तास त्यांना करा। मनपा शाळांमध्ये शालेय पोषण आहारामध्ये दूध, बिस्किट व चिक्की पुन्हा समावेश करा। आणि मनपाच्या ज्या इंग्रजी शाळा आहेत त्यांना मान्यता अद्याप मिळालेली नाही। 2003 साली आम्ही शाळा सुरू केल्या होत्या सन्माननीय संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली। त्या शाळांना अद्याप मान्यता, आणि चिंतामणी कारखानीस यांच्या नावाच्या नेतृत्वाखाली त्या शाळेला अद्याप मान्यता मिळालेली नाही, त्या पदांना मंजुरी मिळाली नाही। ते शिक्षक अजून अहवाल दिलेत, त्यांना तातडीने मंजुरी यांनी द्यावी एकनाथ शिंदे आणि कंपनीने। साखळी उपोषण, तुमच्या गाड्या विका, तुमचे बंगले विका, तुम्ही आणलेली निधी जी आहे ती अवाजवी खर्च करण्यापेक्षा, असे खड्डे पडतील असे रस्ते बनवण्यापेक्षा तुम्ही या लोकांना, आज 359 कोटी अनुदान आहे ठाणे महानगरपालिकेकडून शिक्षण समितीला, अद्याप 25 कोटी सुद्धा वर्ग केलेले नाहीत। आणि त्यामुळे या जर सर्व मागण्या आम्ही म्हटल्या, विशेष करून खाजगी शाळांवरती मराठीमध्ये फलक, मराठी कर्मचाऱ्यांना, मराठी माणसाला नोकरीमध्ये प्राधान्य खाजगी शाळांमध्ये हे जर दिलं नाही, फी वाढ रद्द केली नाही आणि त्यांच्यावरती अंकुश, CBSE, ICSE आणि जेवढ्या शाळा आहेत, स्टेट बोर्ड,
सगळ्या शाळा ज्या खाजगी आहेत विना अनुदान त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम या शिक्षण समितीचं आहे, असं GR सांगतो, असा कायदा सांगतो आणि त्याने अंकुश ठेवला पाहिजे. आणि मनपा शाळेतील विद्यार्थी जे 72,000वरून 30,000वर आली पटसंख्या, ती पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल त्याच्या योजना आखा आणि तातडीने अंमलात आणा. शेम ऑन. एक्झॅक्टली तेही आम्ही म्हटलंय. एका वर्गामध्ये 40च्या वरती विद्यार्थी बसवण्यास सक्त मनाई करा.